विनंती तुझ सद्गुरु राया, ओवाळू निज भावे अर्पित पदिकाया, निर्गुण निर्विकार स्वामी सुख सदया, स्मरता तव नामासी धाविसी निज ठाया, जय देव हे सद्गुरुनाथा, अकळा अमळा अढळा अगणित गुणगाथा, जय देव सद्गुरु दातारा तू मुक्ती पदी ठाव, देसी म्हणूनी जडला पायी सद्भाव, भावे उगविसी गोवे बोलसी निज भाव, मी माझा मज माझी दाखविला देवा, जय देव हे सद्गुरुनाथा, अकळा अमळा अढळा अगणित गुणगाथा, जय देव सद्गुरु श्री कृष्ण परमात्मने नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्धाय नमः संकर्षणाय। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। नमो स्फुरन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाय शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुधारिणे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। दत्त विद्याढलक्ष्मी शिवदत्त स्वात्मस्वरूपिणे गुणनिर्गुण रूपाय दत्तात्रेय नमोस्तुते। आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरूपविद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। गुरुदेव दत्त। भगवान श्री सद्गुरुनाथांच्या कृपेने आपला लांबलेला वार्षिकोत्सव आज आखूड झाला। आज आपण संपन्न करत आहोत। कधी कधी प्रतीक्षा पण चांगली असते, त्यामुळे भगवत इच्छेने प्रतीक्षा झाली असेल। शेवटी काय, ज्याचं ऐकायचं, ज्याला पाहायचं, ज्याच्या विषयी ऐकायचं, तो निरंतर आपल्या जवळ आहे याचा विश्वास असला पाहिजे। भगवान रामचंद्र कोणाला कधीच भेटले नाही, म्हणजे आपल्याला, म्हणजे तुम्हाला, परंतु तो इतका जवळचा आहे की ठेच लागला की अरे राम राम राम, काही झालं तर अरे राम राम राम, कारण आपण मानला आहे की तो आपल्या जवळ आहे, आपला आहे। त्यामुळे जे आपले असतात त्यांना काही फरक पडत नाही, त्यांच्यावर जबरदस्ती होते, नंतर ये तुमच्या घरी, नंतर ये तुमच्या घरी, त्याचं घर तेच असते, श्री देवनाथ मठ, सुरजी अंजनगाव, बाकीचं खोल्याचं। तर खरा मनुष्य उक्ष म्हणजे प्रपंच, आणि भगवंताची जवळीक करण्याचा महान मार्ग जो संतांनी आपल्याला दिला। ज्ञानेश्वर माऊलींना प्रपंच नव्हता का? तो होता। लहान बहीण होती मुक्ताबाई, तिचं सगळंच करावं लागतं, आणि एका आई होऊन एका लहान बहिणीचं कसं करावं लागतं हे आईलाच माहिती। सोपानाला ज्ञानदेवाची सेवा होती, लहान होते। निवृत्तीला सोपानाची होती, कारण सोपानदेव लहान होते। जगद्गुरु तुकोबारायांना आपला प्रपंच होता, करावा लागला।
त्यातून आपली मोक्ष सिद्धीला ते पात्र होते. म्हणजे काय, ते भगवत स्वरूपच होते. जगद्गुरु एकनाथ महाराजांना आपला प्रपंच होता. मीराबाईला आपला प्रारंभिक प्रपंच होता. संत कबीरांना प्रपंच होता. जे जे मोक्षाचे अधिकारी आहेत, ज्यांचं जीवन परम शांतीला लाभलं आहे, ज्यांच्या नामस्मरणाने, ज्यांच्या स्मरण मात्रेनं आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात, ते सगळे प्रपंच करत होते. आपणही प्रपंच करतो. मग आपल्यातल्या प्रपंचाला आणि संतांच्या प्रपंचाला फरक कोणता? असं म्हणतात की जन्म जरी सामान्य मनुष्य म्हणून झाला, जॉबला जावं लागते, शिकावं लागते, घर झाडू, धुणे भांडे, घर झाडून करावं लागते, किराणा आणावा लागतो, बिलं फेडावं लागतात, भय असते आपल्याला, भय इथले संपत नाही, हे तर आहेच. हे सगळ्यांना करावं लागतं. परंतु त्या संतांच्या आणि आपल्या प्रपंचामध्ये फरक कोणता आहे? तर प्रपंचामध्ये फरक कोणता आहे? तसं म्हणतात, मोक्षस्य नाही वासोसी. मोक्ष कुठे वास करतो, कुठे राहतो, कुठे भेटतो, कशाने भेटतो? न ग्रामांतरमेव वा. तो कोणत्या गावाला तर नाही आहे की तिथे प्रॉडक्ट म्हणून मार्केटमध्ये भेटतो. मग अज्ञान हृदय ग्रंथी नाशो मोक्ष इति स्मृता. आपल्या जीवनामध्ये आपण साठवून ठेवलेले जे अज्ञान असते, त्या अज्ञानाची ग्रंथी आपण एकदा तोडली, गाठ सोडली, लग्न करतो तेव्हा ते गाठ मारतात की ती भयानक गाठ असते. त्या गाठीसारखी फाशी पुरली, ती एकदा गाठ मारली, त्यामधलं वैशिष्ट्य मी नेहमी पाहतो. गाठ मारून अग्नीची परिक्रमा आहे, म्हणजे प्रतिज्ञा आहे. आणि त्याला ग्रंथी प्रतिज्ञा असंच म्हणतात शास्त्रामध्ये. नमस्कार करायचा असेल तरी गाठ मारा, कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं असेल तरी गाठ मारा. आणि 10 म्हाताऱ्या कोतारे सांगतात गाठ नको सोडू. गाठ नका सोडू हा ज्येष्ठांचा उपदेश असतो. तर म्हटलं कसं आहे, अज्ञान हृदय ग्रंथी नाशो मोक्ष इति स्मृता. तर या प्रपंचाच्या गाठी असतातच की मिळून प्रपंच चालवायचा आहे. आता हे आपण लक्षात ठेवतो की पतीने पत्नीशी मिळून प्रपंच चालवायचा आहे, पत्नीने पतीशी मिळून प्रपंच चालवायचा आहे, जे कधीच चालवत नाही. परंतु एक ग्रंथी आणखीन, आपण अज्ञान कसं असते की आपण कधी विचार करतो का की याच्यापेक्षा आणखीन आधी माझी गाठ कोणी बांधली आहे? जगतपिता जगाचा आपण ब्रह्मदेव मानतो. तो ब्रह्मदेव झाला कुठून? भगवान नारायणाच्या बेंबीतून कमळ निघाला आपल्याला तर माहिती आहे. त्याची आपण प्रजा आहे हेही आपल्याला माहिती आहे. आणि ज्या ठिकाणी स्थिर आसन ब्रह्मदेवाचं आहे तोच ग्रंथीमध्ये बांधलाय नारायणाच्या. म्हणजे आपली आद्य ग्रंथी कोणती? हे आहे अज्ञान, की आपल्याला त्याचं चिंतन कधीच करत नाही. की बायकोनी नवऱ्याला, नवऱ्याने बायकोला पूजा करत असताना हात लावणं, ते बरोबर हात सरकतोच. पण जो त्याची पूजा करतोय त्याचा हात नारायणाशी लागलेला आहे, तो त्या ठिकाणी अभिषेक करतोय, त्याला हाताला हात लावायचा, म्हणजे माझा हात भगवंताशी पोहोचला आहे हा संबंध आपण विसरतो. लक्षात काय ठेवतो? पूजा करताना नवऱ्याच्या हाताला हात लावणे. तुझा हात तिथपर्यंत नाही आहे म्हणून तुला हात तिथे टेकवायसाठी
नवऱ्याच्या हाताला हात लावला ते निमित्त आहे, तुझा हात नारायणालाच लागलेला आहे, हे अज्ञान. मोक्षस्य नाही वासोसी ग्रामांतरमेवा अज्ञान हृदय ग्रंथी नाशो मोक्ष इति स्मृता. तर त्या अज्ञान ग्रंथीचा नाश करणं हे संतांकडून शिकायचं आहे. एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे, बुद्धीचे आसन नेमाची सांबळी आत वनवाडी वैसनासे. निश्चयाचा दोरा अनुसंधान नित्यानुसंधान. की माणसाने कोणतंही प्रापंचिक काम करत असताना अनुसंधान आपलं ठेवलं पाहिजे. ते अनुसंधान हेच बंधन आहे आणि तेच मोक्षाला कारण. मोक्षाला कारणही बंधनच आहे, पण ते बंधन कोणतं? तर व्यक्तीने व्यक्तीशी, व्यक्तीने वस्तूशी, व्यक्तीने सामान्य विचाराशी, व्यक्तीने सामान्य वातावरणाशी तेच कायम आपलं बंधन आहे हे समजण्यापेक्षा हा समस्त चराचराचा प्रपंच चालवणारा जो भगवान श्रीहरी आहे ते माझं मूळ बंधन आहे. कारण माझा जगतपिता भगवान ब्रह्मदेव त्याच्या नाळेतून उत्पन्न झाला आहे, मी त्याची संतान आहे, माझं गंतव्य ते आहे, हे जग नाही. म्हणून भगवान राम आणि हनुमंत यांच्या संवादामध्ये एक उपनिषद आहे, त्याला मुक्तिक उपनिषद असं म्हणतात. कधीतरी हनुमानजी फिरले इकडे तिकडे, रावणाचं युद्ध झालं, लंकेवर विजय मिळवला, आणि आता वानरांमध्ये चर्चा सुरू झाली की आता आपल्याला काही काम नाही, आता आपण ध्यान धारणा तपस्या करू बा, खूप झालंय, आता लढलो, सगळं फुलं बांधले, सगळ्यांना एकत्रित केलं, राक्षसांना मारलं, विजय मिळवला, राम भगवंताला त्याच्या आसनावर बसवलं. म्हणजे राजा होईपर्यंत अस्वस्थता होते ना की आमचे राम राजा नाही, झालं म्हणे आपलं काम, आता मुक्तीचा उपासना केली पाहिजे. आता मग थोडस त्याचा परिणाम हनुमंतावरही झाला. मग हनुमंत ध्यानस्थ बसायला लागले. हनुमंत आपले सकाळीच समुद्रावर गंगेवर जाऊन आपली स्नान करायचं, तपस्या करायची आणि आपला राम राम मंत्र करत मोक्षाची उपासना करायची. भगवान रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात, का रे लक्ष्मण, एवढ्या हनुमंताला येणं सोडलं. कधी कधी नेहमी येणारा माणूस गायब झाला म्हणजे भीती वाटते. कोण गायब झाला, ते चुकलं तर नाही, काही आपल्याच्याने काही घडलं तर नाही, नाही बाबा असं तर काही वाटत नाही, समजदार आहे हनुमानजी, त्याच्याकडून तर आम्ही शिकतो राजा. तो म्हणजे जा हनुमंताला बोलावून भेटून त्याच्या मनात काय आहे जाणून घे. आपणही कधी लंबी सुट्टी दिली प्रार्थनेला, मठात यायला, आम्हाला असंच वाटते काय झालं बा, तोही आपला मला थोडेसे वेगळे काम होते, त्याची आपली त्याला भाव द्यावा तो जरा द्या नको असं करावं लागतं. तर भगवान लक्ष्मण भगवान हनुमंताला जाऊन भेटतात आणि विचारतात, काय झालं बापा? काही नाही म्हणे, खूप कष्ट झाले आणि आपलं उद्दिष्ट संपलं म्हणे, आपल्या भगवंताला आपल्याला राजा पाहायचं होतं. अशी घटना स्वातंत्र्याच्या वेळेला जेव्हा स्वातंत्र्य भेटलं तेव्हा सगळे क्रांतिकारक जे होते ते त्यांनाही वाटलं की आता झालं काम आपलं, तर टिकलं पाहिजे याच्यासाठी काही, अशी झाली होती. तर म्हणे जरा मोक्षाची उपासना करावी. म्हणे मग मोक्षासाठी काय करतो तू? काही नाही म्हणे, रामनामाचं जप करतो, ध्यान करतो. ज्याचं ध्यान करतो, ज्याचं जप करतो त्यांचा निरोप आहे भेटायला येईल. आता रामाचाच निरोप आहे, हनुमंत गेले.
तर रामाने विचारलं की तुला मोक्षाची आराधना करायसाठी वेळ नाही भेटला तर तू कोणाच्या कामात होता? म्हणजे रामाच्या. मुक्तीचा उद्देश तू काय समजतो? तो म्हणे भगवान रामचंद्रांची प्राप्ती. त्यासाठी काय करतो? तो म्हणे रामाचं नाव घेतो. वा रे वा. मोक्ष म्हणजे रामप्राप्ती. केलं काय तर रामाचं काम, त्यांनी मोक्ष भेटत नाही. मग म्हणे मग तुम्हीच सांगा भगवान रामचंद्र भगवंता काय करावं? भगवान रामचंद्र म्हणतात त्यावेळेला चतुर्विधा तू या मुक्ती मद उपासना भवे. तुला चारही प्रकारच्या मुक्ती पाहिजे असतील तर तू माझे उपासना कर. एकाच ठिकाणी रामायणामध्ये एकाच ठिकाणी कधी भगवान रामचंद्रांनी असं म्हटलं नाही की माझं नाव घ्या, माझा जप करा, माझं ध्यान करा. कधीच नाही. गोपाल कृष्णाने एकाच ठिकाणी सांगितलंय. ते कृष्णाचा विषय नाही म्हणून नाही सांगितलं. या ठिकाणी सांगितलं की चतुर्विधा तू या मुक्ती मद उपासना होय. माझी उपासना तू कर. म्हणजे देवा उपासना करतो पण उपासना म्हणजे काय? कामाधामात कधी याला वेळच भेटला विचार. तर आता तू जे करतोय ना तीच उपासना आहे. म्हणजे काय? म्हणजे तू कशावर बसला? म्हणजे आसनावर. मी कुठे बसलोय? तर म्हणजे सिंहासनावर. पहिलं मुख्य आसन हे उपआसन. ते उपआसनावर बसून माझ्याशी संवाद संबंध, माझ्याशी विचार विनिमय, माझ्या कामात संलग्न, माझ्याशी संबंध पक्का, हीच तर अवस्था उपासनेची. आणि त्या उपासनेने तुला मोक्षाची प्राप्ती होईल. म्हणजे तेव्हा मोक्ष म्हणजे काय? तुम्ही पहिलेच सांगितलं मोक्ष म्हणजे त्याचा एक अर्थ प्रपंच पण होतो. प्रपंच सोडायचा नाही म्हणजेच मोक्ष. पण अर्धा मोक्ष म्हणजे पूर्ण मोक्ष काय? तर जो प्रपंच आपण करतो तो माझा म्हणजे रामाचाच प्रपंच आहे. त्यामुळे भगवान रामचंद्रांची ठेव, भगवान रामचंद्रांची आज्ञा, भगवान रामचंद्राचं अधिष्ठान याला मानून रामाला जो आवडतो तसा प्रपंच करणे ही मोक्षाची व्याख्या आहे. ज्याच्या नावाने मोक्ष करतो त्याचा तर लग्न झालाय. हरिनाम घ्या, हरिनाम घ्या, हरिमुखे म्हणा. हरी काय बिना लग्नाचा झाला? लक्ष्मी आहे. भगवान साम सदाशिव पार्वती सगळे प्रपंच करतात. गणेश कार्तिकेय तर लेकरा. त्यामुळे मोक्षाचा आणि प्रपंच त्यागाचा काहीही संबंध नाही. नलगे सायास जावे वनांतरा नित्य येतो घरा नारायण. ही स्थिती आपण आपल्या प्रपंचात निर्माण करणं यालाच म्हणतात मुक्तीला लायक अशा संत जीवनाचा स्वीकार करणं. म्हणून पहिलं ध्यान काय असलं पाहिजे जीवनामध्ये की माझा प्रपंच हा भगवत प्रपंच आहे. हसत खेळत जगायचा आहे. कुठल्याही प्रकारच्या फायदा नुकसानीने विषण्ण व्हायचं नाहीये, दुःखी व्हायचं नाहीये. सगळं गेलं तरी चालेल. माझ्या जीवनातला परमात्मा कधी गेला नाही पाहिजे. माझ्या जीवनातल्या परमात्म्याला आवडणाऱ्या तथ्य आणि तत्व माझ्या प्रपंचामधून जायला नको. याचं ध्यान घेणं म्हणजे ध्यान होणार. एक माणूस भेटला मला, खूप सांगत होता मी मेडिटेशनचा क्लास लावला. मेडिटेशन म्हटलं किती पैसे भरले? तर म्हणे 2,500 रुपये महिना. म्हटलं बा हा तर गोपालकृष्णाने गीता सांगताना पैसे नाही मागितले. फुकटात ज्ञान दिलं. ध्यानयोग, कर्मयोग, त्याच्या नावावर दुकान उघडले. मग काही दिवसांनी भेटलो. म्हटलं का तुम्ही ध्यानाची वेळ आहे तुमची. क्लास यावेळेस बजेटमध्ये बसलं नाही. म्हणजे ध्यान याच्यासाठी बजेटमध्ये तरतूद करावं लागते. इकडे जग चाललं आणि इकडे भगवंताच्या मुक्ती प्राप्त करून देणाऱ्या प्रपंचाच्या उपासनेची व्याख्या भगवंताने किती सरळ करून दिली.
संतांनी आपल्या वचनांमध्ये याचे सोपे सोपे मार्ग सांगितले की पहिले अंतःकरण शुद्ध करा. कोणाच्याही दुःखाला पाहून डोळ्यात अश्रू आले पाहिजे, तळमळ वाटली पाहिजे. उच्च नीचता तुमच्या विचारातून हद्दपार करा. जातीपातीचे अवलक्षण किमान प्रेम संबंधामध्ये, किमान समाज संबंधामध्ये ठेवू नका. भावपूर्णता जीवनात आली पाहिजे. भाव म्हणजे काय? जसं भगवंताच्या आणि संतांच्या दृष्टीमध्ये कुठलाही आशीर्वाद देण्यामध्ये त्याचं पहिले हे नाही पाहिलं जात की हा गरीब आहे का श्रीमंत आहे का उच्च आहे का नीच आहे की या जातीचा आहे की त्या जातीचा आहे की याची पोस्ट कोणती आहे की हा कोणत्या वस्तीत राहते, याचा काहीही संबंध नाही. उकिरड्यावरून गोरक्षनाथ आले, चोखा महाराजच्या घरी भगवंत खायला गेला, जनीच्या सोबत दळू लागला, सगळ्या संतांसोबत काम करू लागला. तो त्याला म्हणतात भाव अंतःकरणाचा, तो निर्मळ असला पाहिजे. म्हणून म्हणतात भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. पहिले भावच आमचा स्थिर नाही. 4 लेकरं असतील तर त्याच्यापुढे आपलं लेकरू कोणतं हे जेव्हा डोक्यात जास्त असतं. आपले माणसं, बरोबर आहे, आपली माती आपली माणसं कार्यक्रम केलाच पाहिजे. परंतु जेव्हा आशीर्वाद देण्याचा, कल्याण करण्याचा सामाजिक दृष्टिकोन प्रकट होतो त्यावेळेला सगळे सारखे वाटले पाहिजे. भावे विन भक्ती. अहो इथपर्यंत नाही तर प्रचंड इथपर्यंत परिणाम होतो की या देवाचा प्रसाद आम्ही नाही खात, हे आमचे देव नाही, आम्हाला हे सांगितलेले देव आहे तेच आमचे देव आहे. आम्ही दत्तच मानतो, कृष्ण नाही, आम्ही कृष्णच मानतो, दत्त नाही. इथपर्यंत मला जाते. आम्ही अन्य देवांचा प्रसाद खात नसतो. इथपर्यंत मजल जाते. जो देवांमध्ये भेद करतो तो माणसातला केवढा मोठा भेद करू शकतो, कारण देवाच्या पाठी माणसं आहे. म्हणून भाव कसा पाहिजे? भावे विन भक्ती. तो स्थिर झाल्याशिवाय सर्वाभोवती भगवत भाव, सगळ्यांसाठी सारखा आशीर्वादात्मक भाव. जो कोणी घरी येईल त्याला जेव घालणं म्हणजे देवाला जेव घातलं असं वाटणं. थोडंसं आपल्या कमाईतलं 10% चांगल्या कामामध्ये खर्च करणं, ते म्हणजे तीच माझ्या भगवंताला दिलेली मी नारळाची खालची दक्षिणा आहे असं मानणं. तर आपल्या व्यक्तिगत स्वार्थी उपासनेतून आपल्या कल्याणात्मक भावामध्ये आपली महापूजा साकार करावी लागते. तो असतो भाव. तो असल्याशिवाय भक्ती नाही निर्माण होत. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. असा माणूस मग आपल्या बंधनातून सुटतच नाही आणि तो मुक्तीचा अधिकारी होत नाही. लोक येतात, कोणी शेवटचं डॉक्टर सांगतात 5 दिवस आहे, 5-7 दिवस पहा, आता काही तुम्हाला देवालाच प्रार्थना करा. मग येतात माझ्याकडे, गुरुजी मृत्युंजय मंत्राचा जप करू काय? येतात. मग म्हणतो कोणता मृत्युंजय मंत्र? तर त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. याचा अर्थ काय? त्या त्र्यंबकाची उपासना आम्ही करतो. त्या उपासनेने काय होते? तर जीवन सुगंधित होते. अजून काय होते? सद्गुणांनी संपन्न होते. यानं आयुष्यभर बिड्या फुकल्या, पुढ्या खाल्ल्या. त्र्यंबकम यजामहे. आता त्यांनी यजन कधी केलंच नाही, भगवत उपासना कधी केलीच नाही, त्याच्यासाठी कोणातर्फे पैसे देऊन जप करून घ्या. अर्थ काय? सुगंधिं पुष्टिवर्धन. त्याचा शेवट मोठा गोड आहे. उर्वारुकमेव वंदना. म्हणजे सकल बंधनांचा त्याग करून मृत्युर्मुक्ती मुक्ती यमामृता, अमृतमय अशा मुक्तीला प्राप्त होण्यासाठी माझ्या प्रपंचाचा ग्रंथी तुटो म्हणजे मी लवकर म्हणू. लवकर म्हणून एक दिवस झाले.
काय आहे शेवटी आपण कितीही काही देऊन आपल्यासाठी किंवा कोणासाठी करतो म्हटलं तरी त्यांनी काय केलं हा प्रश्न मोठा अनुत्तरित आहे. हे अज्ञान आहे. म्हणून भगवान रामचंद्र हनुमंताला म्हणतात चतुर्विधा तुया मुक्ती. तुला हे कसं कळलं नाही हनुमंता की तू ज्याच्यासाठी प्राप्तीसाठी म्हणजे तेच पाहिजे, मला बाकी नको जगात, मला राम पाहिजे. तू राम पाहिजे या रामाचंच काम करत होता. तू राम होऊन काम करत होता. रामच तुझ्याकडून काम करून घेत होते. हे तुला कसं नाही कळलं? आमच्यासाठी सामान्य की रामानीच माझा याच्याशी विवाह लावला, रामानीच मला हे घराणं दिलं, रामानीच मला हे कुटुंब दिलं, रामच मला त्या रामाचंच कुटुंब आहे, तर माझी जबाबदारी किती वाढते. रामाला आवडेल असंच वागलं पाहिजे, रामाला आवडेल असंच बोललं पाहिजे, रामाला आवडेल असंच केलं पाहिजे. रामाला आवडत नाही ते पाप आहे, रामाला आवडते ते पुण्य आहे. प्रपंचाधिकारी करिताना धंदा, चित्त हे गोविंदा तुझे पायी. निभवीन माझे मनीचे संकल्पा, न आणीन विकल्पा. या पद्धतीने तू विचार का नाही करत? हे रामाला भगवान हनुमंताला सांगावं लागलं. एकदा मोठी मजा आली. भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. तेव्हा चार्ज झाला गोपाल कृष्ण आपला अर्जुन. बस म्हणे आता समजलं मला कृष्ण. तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, आता कामाला लागतो. युद्ध झालं, पांडव जिंकले आणि अर्जुन म्हणते झालं काम आता, याच्यापेक्षा काही असू शकत नाही. द्वारकेचा राणा झाला. पांडवांना धर्माचं सत्याची भूमिती मिळाली. आता माझ्या जीवनात राहिलंच काय, आता मी तपस्या करतो. अगदी असंच अर्जुनाला वाटलं. जसं प्रापंचिक मनुष्याला एक मुलगा जर्मनीला आहे, एक मुलगा हैदराबादला आहे, एका मुलीचं लग्न झालं, ती इन्फोसिस मध्ये लागली, बापा तिथं तोरा भाव सांगतात. झालं, आता काही विचार करायसारखं काही राहिलं नाही. आता सुखाने आम्ही दोघेही पण पुण्याला राहतो, पोटे बाहेर. या पलंगावरती त्या पलंगावर तो, हे 68 ते 72चे अगं देग औषध म्हणजे मला उठता येत नाही, ही यांची हालत. सांगता कोणाला मुलगा जर्मनीला आहे, ती अमेरिकेला आहे, ही चेन्नईला आहे. तुम्ही शिकवले नसतं, केले नसतं तरी त्यांनी त्यांच्या वाटा चोखळायला असता. प्रत्येकाला चांगलं जीवन जगायचं, तो आपले कसे वागतो. आपण केला हा भ्रम नसतो. किती करायचं? ज्यांनी आयुष्यात जन्माला घातलं त्याच्यासाठी शून्य केलं, आणि ज्याच्या कृपेमुळे जन्माला घातलेले पोट्टे होते जे विचारत नाही त्यांच्यासाठी जीवन दिलं. ही अवस्था आहे. त्यामुळे जी हालत हनुमंताची झाली होती तीच हालत अर्जुनाची झाली. झालं नाही सगळं. शेवटी अर्जुनाला पुन्हा गीतेचं सार सांगावं लागलं. महाभारतामध्ये ती शेवटी येते, तिला अनुगीता असं म्हणतात. हे काही युद्धासाठी सांगितलं नव्हतं, तू राजा बनण्यासाठी सांगितलं नव्हतं. असे कित्येक कंस, कित्येक दुर्योधन, असे कित्येक रावण पैदा होणार आहे. त्या प्रत्येक काळात मला अर्जुन पाहिजे. अशी परिस्थिती प्रत्येकच वेळेला येणार आहे. घर राहते की नाही, विस्कळीत होते की चांगलं राहते, घराचा नायनाट होतो की घर टिकते, वंश कुटुंब हे जीवन चांगलं राहील की नाही याची भीती सदोदित राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला अर्जुनाची गरज आहे, प्रत्येक वेळेला कार्याची गरज आहे, प्रत्येक वेळेला कृष्णाच्या बोधाची गरज आहे. हे घरात टिकवावं लागते. घरात कोणीतरी कृष्ण लागतो, राम लागतो, घरात कोणीतरी हनुमान लागतो, अर्जुन लागतो. ज्या घरात कृष्ण अर्जुन दोन्ही सांगणारे आणि ऐकणारे आणि करणारे, हे 3 घटक जोपर्यंत राहतात तोपर्यंतच घर घराणं टिकतं. कोणत्या कंपनीत नोकऱ्या करून, कोणतं करिअर करून कधी घर घराणं टिकणार नाही. तो सगळा उपदेश भगवान रामचंद्रांना सांगावा लागला हनुमंताला की तुला मोक्ष मुक्ती कधीच नसते.
ज्या वेळेला प्रपंचाच्या बंधनात आहोत असं वाटतं आणि ज्या वेळेला हा प्रपंच रामाचा आहे असं आम्हाला वाटतं, त्या क्षणाला तुम्ही मुक्तीचे अधिकारी झाला. फक्त तो भाव स्थिर करावा, भाव दृढ झाला पाहिजे. भाव धरारे देव आपलासा करारे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलू नये. असे कसे हातपाय करतात? एखाद्या माणसाचं कामात लक्ष नसलं आणि त्याला काम जीवावर आलं की त्याला जास्त त्रास होतो. एखाद्याला त्या कामात आनंदाने स्वीकार झाला आणि हे भगवंतांनी दिलेलं काम आहे, झाडझूड नाही करत रोज. करो हरे मंदिर मार्जनेशु, भागवतामध्ये ओळ आहे की घरात कसं राहायला पाहिजे. घर झाडताना हे देवाचं मंदिर झाडतोय, तिकडे जाऊन दत्त मंदिरात काम करायला, तिकडे जाऊन राम मंदिरामध्ये बिलकुल भक्ती करायला, पुष्पास करायला सगळं जाईल, सामाजिक सत्कार होतात. पण घर रामाचं आहे हे म्हटल्यानंतर मंदिर आणि घरात फरक काय झाला? हा भाव आहे. आपल्या नाथ परंपरेतल्या प्रत्येकाने आपलं घर म्हणजे आपला मठ समजलं पाहिजे. तसंच माझ्या घरात होईल जसं तिथे चालते. करजन वा कायजन कर्मजन वा श्रवणानंदन वा मानसं वा करात्मा किंवा कायन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात जे म्हणतो, जे जे मी करतो ते भगवंताचंच करतो. माझं घर आणि मंदिर भिन्न नाही. माझ्याही घरात देवघर आहे, ते का विसरतो आपण? माझ्या घरात एखाद्या वेळेला सुद्धा अमुक देवस्थानामध्ये वगैरे संस्थानामध्ये बोलवतात की सेवेला या, घरात जमपा द्यायचे. घर देवाचं वाटतच नाही हा वांधा आहे. घर देवाचं नाही आहे, याच्या देवाचं आहे याच्यावर विश्वास नाही हा प्रॉब्लेम आहे. अशा लोकांना भगवत कृपेचा अधिकार कधी प्राप्तच होत नाही आणि दुःखाशिवाय काही प्राप्त होत नाही. काही दिवस जाईल, नंतर हातपाय दुखले म्हणून घरी बसल, पुन्हा घरीच करणार. रस्त्यावर मग ऍक्सिडेंट झाला, कुठे झालं, अंगावर वीज पडली, कुठं पडला, डोक्यावर आपटला, मेला तरी प्रेत घरी जाणार आहे. परस्पर गेलं म्हणतात लोक, घरी आणणं झालं नाही. घराला आम्ही समजतो काय? मोक्षच नाही वाचोसी न ग्रहांतर अज्ञान हृदय ग्रंथी नाशो मोक्ष इति स्मृता. हे जे म्हटलं की आपलं अज्ञान जे आहे, हिंदू समाजातला प्रत्येक व्यक्ती आपलं घर जोपर्यंत मंदिर आश्रम समजत नाही तो गृहस्थाश्रम आहे. धन्य गृहस्थाश्रमा. आश्रमामध्ये परमेश्वराचं अधिष्ठान असते. मंदिरापेक्षा आश्रम मोठा, आश्रमापेक्षा तीर्थ मोठं, तीर्थपेक्षा कैवल्य स्थान मोठं आहे. जे क्रम लागलेले आहेत हे आम्ही कधी समजत नाही. मोक्षस्य आकांक्षा स्तोत्रामध्ये आपण नेहमी म्हणतो, मोक्षाची आकांक्षा नाही. कारण ज्या दिवशी मी समजलं की माझं घर माझं मंदिर आहे, माझं घर माझं गुरुस्थान आहे, माझं घर तीर्थक्षेत्र आहे, तेव्हा प्रश्नच उद्भवत नाही. तर भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलू नये. आणि पुढे ज्ञानेश्वर माऊली म्हणते, कैसे दैवत प्रसन्न त्वरित उभारा आहे निवांत शिणशिवाय. की असं कसं मी पाहतो, कैसे दैवत प्रसन्न त्वरित, घरामध्ये प्रसन्नता तुरंत येते, येत कशी नाही ते मी पाहतो. उभारा आहे निवांत शिणशिवाय. तुझ्या घरात तू निवांत उभा राहा. कशासाठी? कटिबद्ध होऊन उभा राहा. आणि हे समज की हे घरच पंढरीच्या विठ्ठलाचं घर आहे. शेवटी पंढरपूरच्या मंदिरात गेलो आपण, ते मंदिर आहे, त्याची आख्यायिका काय, त्याला घेऊन जाणार. पंढरीचं मंदिर मंदिर आहे का हा प्रश्न तुम्हाला विचारतो. पुंडलिकाचे बेटी परब्रह्मा आले का? कुठे आले होते? पुंडलिकाच्या मंदिरात आले होते का? घरी. म्हणजे त्याच विटेवर जर ते उभे आहे तर ते घर आहे की मंदिर आहे?
आम्ही पंढरीच्या मंदिरात दर्शनाला जातो म्हणजे पुंडलिकाच्या घरी जातो, हे आपल्याला कळत कसं नाही. जेव्हा जेव्हा वैकुंठ सोडून भगवान श्रीहरी धावले तेव्हा कोणाच्या तरी घरातच गेले. ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय, कबीर, मीरा, चोखा, निळा, बंका, सावता सगळ्यांच्या घरातच तर गेले ना. आपण घर सोडून जातो कुठे? त्यामुळे कैसे दैवत प्रसन्न त्वरित उभा आहे निवांत शिन शिवाय. शिन तेव्हाच येतो जेव्हा हे घर आपण आपलं देवाचं समजत नाही. असं कसं आपण एकमेकांच्या अंगावर जातो, असं कसं तुला नाही समजत, तू फालतूपणा करू नको, देवाच्या गाभाऱ्यात म्हणा बरं, गुरुच्या समोर म्हणा बरं, तू शहाणपणा करू नको, तुला जमत नाही, तू फालतू काय झाली माझ्या जीवनात, तू तुला हाकलले, तू घरी चल फक्त. बोलतात ना लोक असे, बोलतात. पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जा बरं पान खाऊन थुकायसाठी, जा बरं तंबाखू तोंडात ठेवून. पाप वाटते आपल्याला. जेव्हा घराला आपण तेच समजतो त्यावेळेला पाप त्याच्या नामाची नाही, पापाचे ऐसे केले. किंबहुना ऐसे केले धर्म कीर्तन हे सिद्धीच नेले, ते तर माझे जीवले पारिकृपणा. ज्ञानेश्वर माऊली सांगते. म्हणजे समर्थ सांगतात की जे केलं ते तुमचं केलं असं वाटलं पाहिजे. स्वयंपाक केला तर तुमचा केला, वरण भात भाजी पोळी छोटासा नैवेद्य दाखवला, मी तुमच्यासाठी केला, तुमचा प्रसाद म्हणून नवरा खातोय, पोरं खातोय, माझा सासरा खातोय किंवा घरातली लोक खात आहे. हा आहे भाव. सामान्य प्रक्रियेमध्ये भक्ती स्थिर करण्याची हीच आहे कार्य मोक्षाची या वाट्यामध्ये दावाव्या सुरू. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धीच नाही. जे घरात झाडझूड केली, संडास बाथरूम घासलं, पसारा आवरून ठेवला, माझ्या घरी राम येतील, माझ्या घरी संत येतील, माझ्या घरी निर्गुण रूपात येतील, सगुण रूपात येतील, असं कसं मी घर अस्ताव्यस्त ठेवू शकतो, असं कसं भांडण करू शकतो. आनंद मी जर देवाचं समजलं तर माझ्या घरात माझा आनंद आहे. मी दारू पिऊन येऊ शकत नाही, बाहेर पिऊन त्या तोंडाने तोंड दाखवायला येऊ शकत नाही. प्रत्येक दिवस माझा मंदिरातल्या सेवेचा ठरतो जर घर त्या भावाने आपण सिद्ध केलं तर. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उभा आहे निवांत शिणसी वाया. हा भाव आपण स्थिर केला पाहिजे. हेच हनुमंताला मुक्तिकोपनिषदामध्ये रामाने समजावून सांगितलं. आणि पुढे माऊली म्हणते सायास करीसी प्रपंच दिननिशी. खूप कष्ट कर घरात, खूप कष्ट कर. फक्त जिथे कष्ट करते ते भगवंताचं घर आहे, तो माझ्या गृहस्थी धर्माचा आश्रम आहे, त्याचा अधिकारी त्याचा मालक भगवान श्रीहरी आहे. पण हरिसिंह भजेशी कोणा होणे हे देवाचं वाटलंच नाही तर ते कष्ट आहे. देवाचं समजून केलं तर ती सेवा आहे. शेगावला तिथे नंबर लावून जातील, घरी भांडणातंटे करते, तिथे पांढरे कपडे घालतील, घरी लुंगी नेसून काम करते मुसलमानाला. हा जो फरक करतो जीवनात म्हणजे आपली गुरुवारची प्रार्थना तेच सांगते. जसे बोलणे चालणे ते जनात, असो मोजके बोलणे मधुर शांत. जसं बाहेर तसं घरात, जसं घरात तसं बाहेर. एकात्म स्वरूप असलं पाहिजे. शेवटी जगातली ओळख किती वकील झाला, जज झाला, डॉक्टर झाला, खासदार झाला, आमदार गेला तरी त्याला विचारलं तुमचं नाव काय? मी अजाबराव गजाबराव ढगाले, राहणार तमो, क्वार्टर नंबर आहे, हेच तुझा पत्ता आहे. तुझा पत्ता काही कायम राज्यसभा आमदार मंत्रालय नाही आहे. तुझे टर्म संपू दे, लाच मारून तुला हाकललं नाही तर नावाचं नाही.
जे स्थायी आपलं स्वरूप आहे, जे स्थायी आपलं स्थान आहे, ज्याचं अधिष्ठान वंश कुटुंब पद्धतीने कुलदेवतेच्या आधारावर वर्षानुवर्ष आम्हाला लाभला आहे, ती आमची ओळख खरी आहे, बाकी सगळ्या खोट्या ओळखी. म्हणून ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. जो असा भाव ठेवतो की माझं घर, मला आयुष्यभर कुठे कोणी गेलंही नाही तर काही फरक पडत नाही, काशी नाही, अयोध्या नाही, बनारस नाही, कुछ नाही, वो अपने घर में ही है, हे पहिले स्थिर करा, मग तिथे जा. तिथे त्याला सांगा तुझ्याच घरी चालली वापस, तुझ्याच घरी चाललो वापस. एक दिवस वाटते बद्रीनाथ केदारनाथ, जा बरं केदारनाथ 12 महिने राहा, 12 दिवस राहून दाखवा, 12 दिवस. ते होते वसंतराव माझ्यासोबत. कसं असते समजते तिथे. मृत्यूच आपल्या घरची झोप महत्वाची, आपल्या घरचा देव महत्वाचा, आपल्या घरचा आनंद महत्वाचा. वैकुंठ वसवायचं असेल तर घरात निर्माण करा. दिवसे नैव तत्कुर्या, दिवसाचा प्रारंभ असं करा, दिवस असा घालवा की येन रात्र सुखम असेल. रात्री अशी झोप आली पाहिजे जबरदस्त. कधी झोपतो आणि कधी नाही याच्यासारखं सुख नाही. एकदा 3 वाजेपर्यंत झोपच लागत नाही हे दिवस काढून पहा. ही गोळी खा, या कडावरून त्या कडावर, त्या कडावरून या कडावर, कसं होते भलतेच विचार, जे कधी काही कामाचे नाही, चिल्लर सोड भंगार विचार डोक्यामध्ये होती. तरी ते बरं झालं बोटावरची कसरत रोज, बोटच सशक्त होऊन राहिले. यावत जीवनच तत्पुरी आहे ते दिवसभरामध्ये केलं पाहिजे की येणं प्रेत्य सुखम असेल. जीवनात असं वागलं पाहिजे की प्राण घरात गेला तरी म्हणता आलं पाहिजे की दवाखान्यातून मला घरी घेऊन चला. आयुष्यामध्ये ज्या गृहस्थाश्रमाची सेवा केली, जे पंढरीचं नाथाचं घर म्हणून जोपासलं, जे संतांचं घर म्हणून बाळगलं, तीच माझी पुण्यभूमी आहे, मला घरी घेऊन चला. असं का वाटत नाही. असा भाव स्थिर केल्याने चित्त शांत होते, मनाच्या वृत्ती शांत होतात. तस्य मित्र जगत सर्व. अशा व्यक्तीचं जगामध्ये कोणी शत्रू राहत नाही. चिंतन सकारात्मक होते. 2,500 रुपये देऊन आर्ट ऑफ लिव्हिंग शिकायला जातात. हे काय, व्हॉट इज दिस? पैसे भरून सगळं मार्केटमध्ये, रात्रीची झोप पैसे भरून भेटत नाही. अज्ञानाची ग्रंथी कशी तोडावी हे पैसे भरून भेटत नाही. माशुजत संपतम दैवम अभिजातोसी पांडवा. दैवी संपत्ती कोणती आहे तर सगळ्यात पहिले आई, वडील, भाऊ, बहीण, वंश, कुटुंब, घर, गुरु, परंपरा, गृहस्थाश्रम. आणि या सगळ्याचं भान ठेवून जो एखाद्या उदात्त कामासाठी आपलं जीवन अर्पण करतो, घराचा त्याग करतो, तो सरळ निघतो आणि भगवान श्रीहरीच्या अंतःकरणात जाऊन बसतो. आणि तो कशासाठी जातो? अनेकांचे असे आश्रम, अनेकांचे घर, अनेकांचे जीवन सुखरूप करण्यासाठी जो आपल्या जीवनाची आहुती देतो. तसेच आपण नाहीच आहोत. जे आहेत त्यांचे तर पाय धुतले पाहिजे. दैवी संपत्ती परिपूर्णता म्हणजे आपल्याला दैवी संपत्ती, एखादा कागद घेतला, रेष मारली, प्राकृतिक संपत्ती आणि दैवी संपत्ती माझ्या जीवनात कोणती कमावली, काय द्याल दैवी संपत्ती? ती मोजा. 21 वेळेला ज्ञानेश्वरी वाचली, 21 वेळेला वाचली, 21 आठवडे गेले, आयुष्यभर बाकी काम काय केले? 1 घंटा जप केला, 23 तास काय केलं? त्या मंदिरात दान केलं, कोणा गरीबाला जेव घातलं, तिथं सासू सासरे घरच्या लोकांना पाहुणे आणायचे नाही घरी जास्त लोक, असंही होतं.
या घरात कोणी मोटिवेट करणार नाही. आजकाल शब्दाला मोटिवेट करणार नाही. तू कोणाला संतुष्ट केलं? तुझ्यात तेवढे विचार तरी आहे काय? आपल्या शब्दाने 4 लोकांच्या आयुष्यामध्ये फुंकर मारली पाहिजे, सुखी केलं पाहिजे, यासाठी तू 10 लोकांचे संबंध जोडले काय? काहीच नाहीये दैवी संपत्ती आपल्या जीवनात जोडण्यासारखं. हिंदू धर्माची सगळ्यात मोठी हानी म्हणजे हे चिंतन संपलं आमच्या घराघरातलं. मोक्षस्य नाही वासोसी ग्रामे ग्रामांतरमेव. हे आमचं सुखच. मोक्ष मरून नाही प्राप्त होत, तो जगतानाच मिळवावा. जे करतो ते त्याचं, जे करतो ते त्यासाठी, जे करून घेणारा तो, आणि म्हणून मला त्यात आनंद आहे. ही वृत्ती हाच मोक्षाचा परिचय आहे. म्हणून कशाचा आश्रय घ्यावा हे कळलं पाहिजे. गीता सुगीता कर्तव्य किमन्य शास्त्र मुक्त आहे. भगवद्गीता सांगितली. गोपालकृष्ण एकदा फिरायला जातात युधिष्ठिर आणि अर्जुनाला घेऊन. काही केल्या त्या घरातला माणूस काही संपत नव्हता. नवरा बायकोचे भांडण होते. माहेरचे सासरचे सगळे असे 2 गट पडले. अर्जुन युधिष्ठिर गोपालकृष्णाच्या तोंडाकडे पाहून राहिले. म्हणजे किती धैर्यानं ऐकून राहिले. सासरे माहेरचे भांडणं, ते भांडणं गोपालकृष्ण इतका टाइम देऊन राहिले आणि ते प्रपंचाचे भांडणं ऐकून राहिले. ज्याला फुरसत नाही तो ऐकून राहिला. जो सांगून राहिला भांडणाच्या कथा त्याला हे समजते की याला फुरसत नाही तरी सांगून राहिला. अर्जुन म्हणते कृष्ण याला गीता सांगितली पाहिजे. सांगतो, तू म्हणतो तर सांगतो, मोठा लग्गा आहे. हा अर्जुन झाला पाहिजे ना पहिले. कुरुक्षेत्र झाला म्हणे तयार बरोबर. एकमेकाचे बाणा काढतील म्हणे आता थोड्या वेळाने. पण हा अर्जुन तर झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला संतांनी काय सांगितलं, शास्त्रांनी काय सांगितलं, थोरा मोठ्यांनी काय सांगितलं हे कळायसाठी आपल्याला काही बनावं लागते. आपल्याला काही मनस्थिती निर्माण करावं लागते. याचा आम्हाला भानच नाही. जो आपली मनस्थिती अनुकूल करत नाही त्या लायक तो आयुष्यभर अज्ञानाशिवाय दुसरं त्याच्यापाशी काहीच नसते. तो स्वतः बीटेक हो, एमटेक हो, का डॉक्टर हो, का ॲडव्होकेट हो, का जज हो, का प्रोफेसर हो. म्हणून मंदिरामध्ये संतांच्या आश्रमात प्रवेश करताना पहिली चप्पल आणि दुसरी चप्पल 2 पायातली काढा. म्हणजे एक चप्पल म्हणजे मन, दुसरं म्हणजे आपली बुद्धी. मन बुद्धी गहाण टाकल्याशिवाय संतांचा उपदेश समजत नाही, शास्त्राचा उपदेश समजत नाही. आपण लय हुशार आहे हे जोपर्यंत माणूस समजत राहतो तेव्हा देव म्हणतो मग तू हुशार चलत राह. आणि त्याच्या जीवनाचा शेवट अत्यंत अपयशी, संताप पूर्ण आणि दुःखी झाल्याशिवाय राहत नाही. या स्वयंपद्मनाभस्य. अरे हा अर्जुन झाला की कृष्णाला तिथे जाणंच आहे आणि सांगणंच आहे. जोपर्यंत आपण अर्जुन बनत नाही, मोक्षस्य कांक्षा ही मला तू सांग. आता मला माझ्याजवळ अक्कल नाही राहिली, तुम्ही सांगा मला काय केलं पाहिजे. या अवस्थेत गेल्याशिवाय देवही सांगत नाही. त्याच्यामुळे कुठे जाण्याची गरज नाही. मोक्ष मोक्षी ही तुझीच रूप आहे. सावरकर म्हणतात ना, तुला वेदांत. स्वतंत्रते भगवते. सर्वतंत्र स्वतंत्र आपण तसेच आहोत. कोणी आपल्यावर बर्डन, घरात गेल्यानंतर कोण आपल्याला बर्डन टाकते सांगा बरं. शाळेत गेल्यानंतर याचा ऐका, ऑफिसमध्ये गेल्यानंतर साहेबाचा ऐका, घरात कोणाचं कोणाला ऐकावं लागते, कोणीच कोणाचं ऐकत. परवा मला एक जण काय म्हणजे पाऊस कुठे कधी काही टायमिंगच नाही म्हटलं, कोणीच कोणाचं ऐकत.
कोणीच कोणाचं ऐकत नाही. पण कोणीतरी कुणाचं ऐकण्याच्या पेक्षा घर सगळ्यांची मानसिकता जेव्हा होते की हे घर माझं नाही, आज ना उद्या मला सोडायचं, तेव्हा कोणाचं आहे हा प्रश्न समोर येतो. तेव्हा उत्तर येते की हे ज्याच्या पद्मनाभ घेतून जो जगतपिता परमात्मा तयार झाला भगवंत, त्याचे आम्ही जर वंशज वारस आहोत, आमचा थेट संबंध त्याच्याशी, आमचा पहिला वंश श्रीहरी आहे, त्याचं म्हणून समजू. परस्परांनी नात्यातही आपलं परस्परांना समजणं. बायको त्यांनी दिलेली आहे, पती त्यांनी दिलेला आहे, किती बदमाश असला लेकरू तरी त्यांनी दिलाय, तेव्हा निभावण्याची ताकद येते. आणि ईश्वरी भाव, भगवत भाव हा शेवटी परिणाम करतोच. त्याचा सकारात्मक परिणाम असा होतो की देव प्रचिती परस्परांच्या संबंधात यायला लागते. प्रपंच काय आणि परमार्थ काय हे समजायला लागतं. ज्या वेळेला प्रपंचच त्याचा आहे असं समजून आपण करायला लागतो, तेव्हा तोच परमार्थ होतो. मग तिथे परमात्म्याची थेट एंट्री होते. भाव निश्चित करावा लागतो. तो भाव तुमचा आमचा जागला पाहिजे. यासाठी त्याचे आणि आपले संबंध दृढ ठेवण्याची आपण पराकाष्ठा केली पाहिजे. ती पराकाष्ठा म्हणजे काय? मी एका कॉलेजमध्ये गेलो होतो. आजकाल मला खूप बोलावतात, युनिव्हर्सिटी, कॉलेज, तिथे अशिक्षिता फारसं काही येत नाही. परंतु तो सांगत होता चेंज ऑफ वर्क इज द रेस्ट. विश्रांती काय आहे? तर कामाचं स्वरूप बदला. म्हणजे तू कोणतं नवीन सामान झालं बघा. आमची आई सकाळी उठत होती, पहिले सडा टाकत होती, मग ते काम संपलं तर रांगोळी काढून झाल्यानंतर घर काढत होती, त्याच्यानंतर आंघोळ करून पूजा करत होती. चेंज ऑफ वर्क. त्यानंतर काय तर मग स्वयंपाकाला लागत होती. स्वयंपाक झाल्यानंतर मग स्वयंपाक धुणे भांडे करायचे, धुणे भांडे करत होती. त्याच्यानंतर दुपारी थोडंसं बायकांना घेऊन हरिविजय, रामविजय, ग्रंथ वाचणे, मोहल्ल्यातल्या बाया वगैरे जोपासणे, भजन करणे, भजनाला जाणे हे करत होती. तिथून आल्यानंतर दुपारचा चहा वाजत होती. ते झाल्यानंतर मग गप्पा गोष्टी अंगणात बसून पाहुणे रावणे हसी मजाक करत होती. त्यानंतर रात्रीचे स्वयंपाकाला लागत होती, आम्हाला झोपवत होती, मग झोपत होती. चेंज ऑफ वर्क म्हणून ती शांत होती. म्हणून तिला विश्रांतीची गरज नव्हती. म्हणून तिला मानसिक कष्ट कधी पडले नाही. म्हणून तिने 10, 50, सहस्त्र, हजार लोकांचं निभावलं. तू कोणते नवीन गोष्टी सांगायला? चेंज ऑफ वर्क इज द रेस्ट. तू का नवीन सांगायला? मॅनेजमेंटमध्ये सांगतात ना, एक कंपनी, एक ऑफिस कसं चालवायचं हे एका शब्दात सांगा. कोण आहे मॅनेजमेंटवाले? नमस्कार. सांगा बरं एका शब्दात. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट एका शब्दात सांगा. नाही सांगता येणार, मला माहिती आहे. म्हटलं पोस्ट कार्ड. पोस्ट कार्ड म्हणजे काय? तर प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कम्युनिकेशन, है ना, बजेटिंग. पोस्ट कार्ड मध्ये एका स्पेलिंग मध्ये आलं. आपल्या घरी काय होतं? प्लॅनिंग काय करत नाही. घरचं लग्न येऊ द्या, महिन्याला पगार नका पुरू द्या, प्लॅनिंग कोण करते? आपलेच घर करतात जे MBA झाले का. ऑर्गनायझिंग, काही घटना प्रसंगामध्ये आजूबाजूच्या लोकांना एकत्रित करणे, घरचं बरोबर 4 पोरं 2 लेकरं, तमोक मामा मावशी हे सगळं जुळवून ठेवणे, ऑर्गनायझिंग. स्टाफिंग, भांडेवाली व्यवस्थितच असली पाहिजे, ती चोंबडी नसली पाहिजे, इकडे तिकडे लक्ष घालणारी नसली पाहिजे. दहीवाल्याला कुठपर्यंत येऊ द्या, सांबाराला कुठपर्यंत येऊ द्या, भाजीवाल्याला कुठपर्यंत येऊ द्या, हे ते स्टाफिंग ठरवते. घरातले कोणी कोणते कामं करा. तू पूजा कर रे, तू शेतात जा रे, तू तमुक कर रे. स्टाफिंग करत नव्हते. डायरेक्टिंग म्हणजे उपदेश करून तू हे चुकतोय, तू बरोबर आहे करत नव्हते.
प्लॅनिंग, आर्थिक प्लॅनिंग घरातले लोक करत नव्हते. MBA फायनान्स शिकायला चालला, येत घर नाही चालवत आहे, भाव करत नाही मेथीच्या जुडीचा. MBA फायनान्स. असो, हे काही हा प्रवचनाचा विषय नाही, पण जिथे अज्ञान आणि ज्ञान काय आहे शेवटी. एखादा मोठा जिथे 300 लोक रोज जेवतात असा एखादा, जिथे दान देणग्या येत नाही असा आश्रम चालवणे आणि थोडक्या पगारात घर चालवणे, याच्यातले तत्वशः एकच गोष्टी असतात. पण तो देवाचं समजून करतो तर त्याचं निपते. तिथे कटकट नाही, तिथे संताप नाही, तिथे पगार पुरत नाही, म्हणून अखंड कटकट आणि संताप आहे आणि भीती आहे. नाही भेटले पैसे तर आमचं आहे. तिथं भिक्षा मागून जगणं आहे. त्याचा समजल्यानंतर काय होतं याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर असतात, पण आपलं मन ते घ्यायला धडवत नाही, आपण जात नाही. असो, तर जे मी सांगितलं, चतुर्विधा तू या मुक्ती मद उपासना होय. बस मी कसा राहतो, कसा चालतो, कसा करतो त्याचं ध्यान कर. माझ्या कामात नित्य तू लीन राहा, गुंतून राहा. माझ्यापासून तू दूर जाऊ नको, तुझ्यापासून मी दूर जात नाही. या स्थितीमध्ये आपलं जीवन जगणं, यातच तुला मोक्षाचा अनुभव येईल, असं उत्तर भगवान रामचंद्र हनुमंताला देतात. आणि हनुमंत हे तेच करतात. म्हणून आजही जिथे राम तिथे हनुमंत आहे. यत्र यत्र रघुनाथ कीर्तन तत्र तत्र कृतमस्तकांजली बाष्पवारी पूर्ण लोचन तन्नमामि राक्षसांतकम. अशा हनुमंताचं चिंतन करून तेच मानसिकता, तसंच कार्य, तसाच भाव आमचा निर्माण झाला पाहिजे अशी प्रार्थना अशी सद्गुरुनाथांच्या चरणी करूया आणि इथे थांबूया. सद्गुरुनाथ महाराज.